गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही। महाराष्ट्र हे त्या गुन्ह्याचं सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे। मग महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांची ही जबाबदारी आहे की नाही याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे। पण राऊतसाहेब, आतापर्यंत विरोधी पक्षातील एकाही पक्षानं पाठिंबा दिलेला नाही, शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण अजूनपर्यंत पाठिंबा दिला नाहीये। त्यामागची कारणं काय आहेत की विरोधी पक्ष आधी माहोल काय आहे? नाही, असं बघा, असं नाही आहे। हा एक सध्या कॉकरोच जनता पार्टी हा एक राजकीय आंदोलनाचा भाग आहे आणि अनेक सामाजिक संस्था किंवा अनेक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे एकत्र जमत आहेत। या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये मतं आणि मतांतर आहे आणि ज्या पद्धतीने राजकीय पक्षांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, त्यातले काही राजकीय पक्ष त्याच्या आसपास फिरकणार आहेत। पण आमच्यासारखे जे लोक आहेत ते तरुणांनी आंदोलनात उतरावं आणि देशाच्या लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करावं या मताच्या। विधान परिषदेच्या निवडणुका रद्दच करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली। त्याला दोन संदर्भ पण आहेत। 1954 साली विधानसभेत असा ठराव देखील मंजूर झाला होता की विधान परिषद रद्द करा आणि 2017 साली देखील अनिल गोटेंनी मागणी केली होती विधान परिषद बरखास्त करा। नाही, विधान परिषद बरखास्त करा असं सुधीर भाऊंना का वाटतंय या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे। त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह हे त्यांचं व्यक्तिगत मत असता कामा नये किंवा राज्यसभा। याचं कारण काय? याचं कारण तुम्ही लोकांनी जो घोडेबाजार केलेला आहे या निवडणुकांमध्ये, तुम्ही लोकांनी म्हणतोय। विधान परिषदेत काल आपण पाहिलं एका दिवसात 150 कोटी रुपये कोणी खर्च केले? आमच्याकडे नाही आहेत पैसे। पैसे कोणाकडे आहेत? पैसे मिंदे गटाकडे आहेत, पैसे फडणवीसांकडे आहेत पक्ष म्हणून, पक्ष अजित पवार गटाकडे आहेत, पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा म्हणजे गौतम अडाणीकडे आहेत आणि त्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही हा राज्यसभा, विधान परिषद आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये त्याचा वापर करता। त्याच्यामुळे लोकांना निवडणूक नको आहे। विधान परिषद निवडणूकसुद्धा ही राज्यसभेप्रमाणे ओपन करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रतोदाला मत दाखवा अशा पद्धतीने करा ना। आम्ही ही मागणी केली आहे आणि देशाच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या, मतपत्रिकेवर घ्या। तुम्ही या मागण्या तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे रेटून द्या असं मी मुनगंटीवार यांना सांगेन। तुम्ही ह्या सगळ्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषदा वगैरे, महापालिका, या तुम्ही बॅलेट पेपर मतपत्रिकेवर घ्यायलाच पाहिजेत। आणि विधान परिषद आणि राज्यसभेसारख्या ज्या निवडणुका आहेत त्या तुम्ही, राज्यसभा ओपन होते आहे म्हणजे तुम्हाला तुमचं मत दाखवावं लागतं, त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या सर्व निवडणुका, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या असतील किंवा विधानसभेतून निवडून जाणारे लोक असतील, आमदारांनी सुद्धा तुम्ही तुमचं मत हे मी माझ्याच पक्षाच्या व्हीपनुसार दिलंय की नाही हे लोकांना दाखवा। तुमच्या पक्षाला प्रश्नच मिटतोय ना। राऊतसाहेब, तुम्हाला बर्नॉल पाठवलं नितेश आणि तुम्ही त्यांना परत रिटर्न संस्कृती असेल, तुम्ही काय पाठवणार आहात? अजिबात कशा करता पाठवतो? कोणी काय पाठवलं असेल भेट म्हणून आनंदानं तर ते मी स्वीकारेन आणि अनेकांना इस्पितळामध्ये जखमींना अशा बर्नॉलची गरज असते। आता त्यांनी बर्नॉल का ठेवलं, ते कुठे जखमी झालेत का बघायला पाहिजे। त्यांनी एवढा स्टॉक आणून ठेवला होता। हां, हे बघा, बंद करा आणि चांगल्या पद्धतीने राज्य करा, एवढेच मी त्यांना सल्ला देणार। आपण तरुण आहात, अनेक पक्षांतरं करून आपल्याला आता सत्ता मिळालेली आहे। आपलं कुटुंब मूळचं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं, शिवसेनेचं आहे। मधल्या काळामध्ये आपण अनेक पक्ष बदललेले आहात। आता आपण सत्तेवर असाल तरी सत्ता टिकवा। सत्ता अमर नसते, सत्ता जाते येते, जाते येते, हे लक्षात घ्या। तेव्हा ही जरा नौटंकी बंद केली आणि आपल्या खात्याकडे लक्ष दिलं तर उत्तम। मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री उत्तम काम करतात आपल्या खात्यात, त्यातले ते एक मंत्री आहेत हे मी सांगू शकतो। मत्स्य विभाग जो त्यांचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत, पण तुम्ही गांभीर्यानं काम करा।
अधिक चांगलं काम तुम्ही कोकणात करू शकाल. राऊत साहेब, राऊत साहेब, तुम्हाला एक ओपन चॅलेंज